अजिनोमोटो किंवा टेस्ट मेकर घालून सूप बनवण्यापेक्षा हे पौष्टिक सूप नक्कीच घरी ट्राय करा. चिकन सूप बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं. तूप किंवा बटरचा वापरसुद्धा तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची आणि आलं घालायचं. हे सुद्धा मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं. त्यानंतर पातीचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. 3 लहान आकाराचे कांदे बारीक चिरलेले आहेत. हे सुद्धा मस्त मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं. त्यानंतर बॉईल केलेलं श्रेडेड चिकन पाऊण वाटी मी इथे घेतलेलं आहे ते घालायचं. थोडीशी कांद्याची पात घालायची आणि हे सुद्धा एखाद मिनिटसाठी परतून घ्यायचं. त्यानंतर ज्या पाण्यामध्ये मी चिकन बॉईल केलेलं तेच पाणी मी इथे सूपसाठी वापरत आहे. सूप तुम्हाला किती हवे त्यानुसार इथे चिकन स्टॉकचा वापर करायचा. 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून 3 ते 4 मिनिटसाठी हे चांगलं उकळवून घ्यायचं. 3 ते 4 मिनिट नंतर मग तुम्हाला इथे घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी. मी 1 छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स केलं आणि हे यात मी घातलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यानंतर पुन्हा मी 2 मिनिट उकळवून घेतलं आणि त्यानंतर एक अंडं मी फेटून घेतलेलं आहे. त्यातलं तुम्हाला जेवढं अंडं ह्यात घालायचं आहे तेवढं हळूहळू घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे सूप चांगलं 2 ते 3 मिनिटसाठी उकळवून घ्यायचं. कांद्याची पात इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. टेस्ट मेकर किंवा अजिनोमोटो न वापरता झटपट हे चिकन सूप तयार होतं. पौष्टिक असं गरमागरम थंड वातावरणामध्ये पिण्यासाठी चिकन सूप तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर नक्की बनवून पहा.